मंडळी, तर आम्ही आत्ता केक घेतलेला आहे. ॲक्च्युली ही पोस्ट ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन आहे आणि आई पप्पांना काहीच माहिती नाही की आम्ही केक वगैरे घेतला आहे. मी म्हटलं की आता झालं नाही ॲनिव्हर्सरी, आता कशाला केक कटिंग वगैरे करायचं, पण करायला पाहिजे ना. अशा काही जे आपले मोमेंट्स असतात लाईफमधले ते आपण नक्कीच एन्जॉय केले पाहिजे आणि छोट्या छोट्या मोमेंट्समधूनच आपल्याला आनंद मिळत असतो. चला आपण घरी जाऊन बघूया त्यांची प्रतिक्रिया काय आहे की नाही. तुझी अशी तर मम्मी पप्पांचा ॲक्च्युली ॲनिव्हर्सरी होऊन गेली आहे आणि आम्हाला दोघांनाही सुट्टी नसल्या कारणाने आम्ही काही सेलिब्रेट वगैरे केलं नाही. बट आता आम्ही त्यांना थोडं सरप्राईज देतो. येस, ॲक्च्युली ऑफिसमुळे दोघांना पण जमलं नाही म्हणून आम्ही आता पोस्ट सेलिब्रेशन करतो. चला आपण बघूया त्यांची प्रतिक्रिया काय आहे. चलो स्टे ट्यून. आपण घरात आलेलो आहोत आणि बघूया आई पप्पांचे काय सरप्राईज द्यायला आम्ही आलोय घरी. बघूया आता मम्मी आणि पप्पांची काय रिॲक्शन असते ती. पप्पा बसले. पप्पांचं काय, आमच्या पप्पा न्यूट्रल असतात. आई बघ, आई काय म्हणताय, बोलतो वॉट बोलतो. हां आता मस्त दिसतंय, एक नंबर दिसतंय, छान दिसतंय बघा. आता घर मस्त दिसतंय. आता आपण आई पप्पांचे रिॲक्शन्स घेऊया. आई काय म्हणताय तुमचं. हॅलो, आज आमची ॲनिव्हर्सरी गुरुवारी होती पण त्यांचं ऑफिस वगैरे चालू असल्यामुळे आम्ही आज ॲनिव्हर्सरी एन्जॉय करणार आहोत. आता मुलांनी सुनेने केक वगैरे आणलेला आहे तर मंडळी केक खायला या. येस चला आपण आता केक कटिंग करूया. ओके, नवऱ्याची खरी हकीकत फक्त बायकोलाच माहिती असते. काय खोडी आहेत नवऱ्याच्या त्या सांगू पण शकत नाही. सी गाईज, केक ॲनिव्हर्सरी केक. अशा डेंजर खोडी असतात. हॅपी ॲनिव्हर्सरी आई पप्पा. थँक्यू. हा बोला. आमच्या ॲनिव्हर्सरीला 37 वर्ष झालेले आहे आणि 38 वर्ष आता चालू होणार आहे. म्हणजे एवढं वर्ष आमच्या म्हणजे आम्ही एकत्र आहोत आणि आमचं काही भांडण नाही, तंटा नाही. खरंच हे स्क्रीनवर आहे गाईज. आमचं नाही भांडण नाही, तंटा नाही. एवढ्या वर्षातून काही दुःखाचे दिवस पण बघितले, दुःखाचे पण दिवस. आता तर खूप दुःखीच आहेत. आता आम्ही आनंदी आहोत, खूप आनंदी आहे. सगळ्यामध्ये सुखी आनंदी सगळं कुटुंब आमचा आनंदात आहे. एकमेकांबद्दल बोला ना काहीतरी, की तुमची लग्न झालं त्या वर्षी तुमचं. आमचं लग्न 1988 ला झालं. लग्न 1988 झालं. त्यावेळेस आमची समस्या खूप कठीण होती. पाऊस पडला आमच्या लग्नात, कठीण होतं. 3 महिन्यानंतर गावावरून आम्ही माझ्या मिसेसला आणली तर धो पावसात आम्ही भिजत आलो. ते रूम घेतलं, तिथे राहिलो. एक कठीण समस्या म्हणजे आमची लय कठीण समस्या होती. आर्थिक दृष्ट्यानं तर खूप कठीण, आर्थिक दृष्ट्या एवढी कठीण होती, सर्व समस्या होती. तरी आम्ही 2 दिवस ज्या रूमवर राहिलो तिथं आमची खाण्याची सुद्धा परिस्थिती होती. अरे बापरे. म्हणजे काय 2 दिवस वडापाव आणले आणि खाल्ले होते. तिसऱ्या दिवशी मग मी धान्य भरलं, सर्व भरलं आणि मग आणि एक आहे की माझ्या मोठा प्रसंग आर्थिक दृष्ट्या पडला होता. त्यावेळेस माझ्या मिसेसनी थोडा हातभार लावला, त्याच्यामुळे मी वर आलो. माझी मुलं शिकली, सगळं झाले. माझी मुलं ग्रॅज्युएट झाली, त्यांचं लग्न झालं. त्यांची पत्नी आली, ती पण खूप ग्रॅज्युएट आहे, खूप हुशार आहे. ती तर तिने सर्व कुटुंबाचा आळा तिनेच घातलेला आहे आणि सगळ्यांना ती सहकार्य करून सगळं व्यवस्थित करत आहे. आम्ही खूप आनंदी आहोत. नक्की नक्की नक्की. आता मला याच्यावर एक बोलायचं आहे की मी तुम्हाला दोघांना ना 1-2 क्वेश्चन विचारेल, त्याच्यात फक्त सांगायचं मला, ठीक आहे. तुमच्या दोघांमध्ये सगळ्यात जास्त रागवतो कोण? मी. आई काय म्हणणे बरोबर आहे? बरोबर. कारण नसताना भांडणं कोण काढतं? कारण नसताना तिने काहीतरी खुसपट काढला का मग मी भांडण करतो. बरं जाऊ देत. सी
सगळ्यांच्याच आयुष्यात खडतर दिवस येतात आणि खडतर प्रवासापासून ते आत्ताच्या सुखमय प्रवासापर्यंतचा तुमचा हा 37 वर्षांचा जो प्रवास आहे तो असाच अगदी सुखमय पुढपर्यंत चालू देत आणि येणारी सगळी वर्ष तुम्हाला जी आहेत ती अगदी आरोग्यदायी आणि तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची जी संपत्ती आपली असते ती आरोग्यच असते, बरोबर. पैसा अडका तर आज आहे उद्या नाही, तो ऊन सावलीचा खेळ आहे. पण आरोग्य आपलं व्यवस्थित असेल तर बट ऑब्वियस आपल्याला औषधांची गरज लागत नाही आणि ती औषधांची गरज तुम्हाला कधीच लागू नये. अर्थात छोट्या मोठ्या गोष्टी सगळ्यांच्याच आयुष्यात होतात, पण येस तुम्हाला काही मेजर त्रास होऊ नये हीच आपल्या सद्गुरूचरणी मी प्रार्थना करते आणि तुम्हाला या ॲनिव्हर्सरीच्या खूप खूप शुभेच्छा देते. हॅपी ॲनिव्हर्सरी आई पप्पा, माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. असेच दोघंही हसमुख राहा कायम. खूप धन्यवाद. थँक्यू. चला आता त्यांचा जो लेख आहे तो त्यांचं जे आहे ना पप्पांची पुढची पिढी ती आता त्यांच्याबद्दल काहीतरी बोलेल. सो तुम्ही त्यांच्या दोघांच्या मध्ये येऊन बसावा. हॅलो फ्रेंड्स, पहिले तर मम्मी पप्पा तुम्हाला दोघांनाही 37 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल त्याच्याकडून मनापासून खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. आपण एकत्रितपणे सगळ्यांनी मिळून फार वाईट काळ बघितला आहे, आनंदाचे क्षणही आपण एकत्र घालवलेले आहेत. मला आठवते की जेव्हा आपल्या घरी चोरी झाली होती, मला वाटते तो 96 का 97 काहीतरी वर्ष होतं. तर त्या दरम्यान म्हणजे लोकांना पैसे बघायला मिळत नसायचे, त्यावेळेला घरी काहीतरी 1.25 लाखाची चोरी झाली होती, बरोबर. तर त्यावेळेला पप्पांनी म्हणजे अक्षरशः पप्पा खूप खचून गेले होते. त्यावेळेला म्हणजे आपल्या पाठीशी जी स्त्री आपल्या पाठीशी नवऱ्याच्या सोबत जी भक्कमपणे उभी राहते, तर त्या परिस्थितीतून आईने पप्पांना खूप मदत केली. हे नमूद करायचं म्हणजे असं की आपण नेहमी म्हणतो की स्त्रीचं काय भूमिका असते, ती काय चूल आणि मूलच करत असते. पण मला असं सांगायचं आहे की नवऱ्याला जो स्थिर सावर करते, कारण की पुरुष जर खचून जातो ना तर तो नको तसं पाऊल उचलतो. म्हणजे आता आपण बघतो शेतकरी आत्महत्या करतो, पण जर स्त्री असते ती जर आपल्याला नवऱ्याला कसं खंबीरपणे उभं राहायला मदत करू शकते, हे जिवंत उदाहरण मी माझ्या आयुष्यात बघितलेलं आहे. मी फार लहान होतो, मला काहीच कळत नव्हतं. तर पप्पांना त्यावेळेला जिने मदत केली, पप्पांचं सांगायचं तर पप्पांना जो इमानदारीचा बाळकडू त्यांच्या लहानपणी त्यांच्या चुलत्यांकडून त्यांना मिळाला होता आणि त्यांनी तो वर्षही आयुष्यभर जोपासला आहे. आणि इमानदार माणूस असतो तो थोडा चिडका असतो, त्याला काही गोष्टी पटत नसतात. म्हणून पप्पा आमचे जरा जास्त चिडके आहेत, कारण की त्यांना खोटं अजिबात आवडत नाही. तो असेल ते असेल, मला खरं सांग, अशा भूमिकेतले पप्पा आहेत. आणि त्यांचा जो सहवास म्हणजे आईकडून जो मदतीचा हातभार, चिकाटीने कसं आयुष्य आपण पैसे कसे वाचवावे हे आईकडून शिकलो आहे आणि इमानदारीने सत्याने कसं वागायचं हे मी पप्पांकडून शिकलेलो आहे. त्यांच्यामुळे जे काही माझे चांगले दिवस आहेत आयुष्यात, वाईट दिवस ते माझ्या कर्मामुळे माझ्या मस्तीमुळेच आहेत, पण जे काही चांगले दिवस आहेत ते खरं तर माझ्या मम्मी पप्पांमुळेच आहेत. आणि माझी एक ईश्वरकरती चरणी प्रार्थना अशी आहे की आज त्यांचा 37वा वाढदिवस आपण साजरा करतोय. तो माझ्या मते 50वा लग्नाचा वाढदिवस पण आपण अशाच जोशाने अशाच जोमाने साजरा करूयात. आणि एक माझी खूप कळकळीची विनंती आहे की त्यांनी त्यांच्या आयुष्याकडे नव्या उमेदीने, आरोग्याकडे एका जोशाने पाहावं. आणि जी आई, माझी एक आईकडे एक रिक्वेस्ट आहे का ती तिच्या शरीराकडे अजिबात लक्ष देत नाही, वॉकला जात नाही, काही नाही, कंटाळा करते. तर एक सगळ्यांमार्फत माझी इच्छा आहे का तिने ते सुरुवात करावी. पप्पा आमचे खूप शरीराकडे खूप लक्ष देतात. टू बी प्रिसाईज पप्पांचं 67 इयर्सचं वय आहे, पण पप्पा अजिबात वाटत नाही. पप्पा माझ्यापेक्षा पण स्ट्रॉंग आहेत. कठीण काम म्हटलं, जड काम म्हटलं तरी ते अजूनही करतात. मला अजिबात जमत नाही ते करायला. घरातलं कोणतंच काम आमच्या पप्पांशिवाय होत नाही. म्हणजे प्रत्येक कामासाठी आम्हाला पप्पाच हवे असतात. म्हणजे हे आहे पप्पा हे करायचे तर पप्पाच हवे असतात, असं आहे. तर तेच मला त्यांचा जो सहवास लाभला आयुष्यासाठी आणि त्यांनी मला घडवले आजचे दिवस, मी हे त्यांच्यामुळे बघतोय. तर मी खूप त्यांचा ऋणी आहे आणि मी जेवढं होईल तेवढं माझा मुलगा म्हणून मातृऋण आणि पितृऋणातून मुक्त होण्याचे माझे प्रयत्न नक्कीच करेन. तर पुन्हा एकदा तुम्हाला मम्मी पप्पा लग्न वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. असंच प्रेम तुमच्या आयुष्यात नेहमी येत राहो, वाढत राहो, द्विगुणित होत राहो. आणि आय लव्ह यू बोथ. अपने होते हैं अपने तो अपने होते हैं.
ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन आता झालेलं आहे आणि आय होप तुम्हाला सगळ्यांना आमचा हा व्हिडिओ आवडला असेल. आणि येस, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि येस, आमच्या आईपप्पांना कमेंट स्वरूपात तुम्ही नक्कीच शुभेच्छा देऊ शकता. सो आम्हाला आनंद वाटेल कमेंट्स आल्या तर, हो की नाही? येस, चला बाय बाय. जाने बीते गुजरे लम्हों की सारी बातें तड़पाती है, दिल की सुर्ख दीवारों पे बस यादें ही रह जाती है. बाकी सब सपने होते हैं, अपने तो अपने होते हैं, अपने तो अपने होते हैं.